सचिन दुर्गाडेमुळं हा सांधा जुळला गेला. नाहीतर तिकडची मुलं मला एक सांगा की या भागात उद्योगमध्ये असलेली मुलं या आज तुमच्या गावात येऊन कदापि शक्य नव्हतं. आणि उदयगिरी मिशन फाउंडेशन स्थापनेच्या पाठीमागं सिंहाचा वाटा मग सर्वांचाच आहे. तर सचिनने 10 गुंठे जागा पहिल्या सुरुवातीला आम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आमच्या या संघटनेला दिलेली आहे. त्याचं उद्घाटन आम्ही करतो आहे. सचिनमुळं या एरियामध्ये आम्हाला येण्याची संधी मिळाली आणि तुमचं सर्वांचे गाववाल्यांची सेवा किंवा त्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत. तुम्ही फक्त आम्हाला कुठलीही तुमची अडचण असो तुम्ही आम्हाला सांगा. आमच्या ताकदीनुसार मी या विद्यार्थ्यांच्या मदतीनं सोडवायला तुमच्याबरोबर तयार आहे. युवा सरपंचाला मी एक विनंती करतो की मला माझं वय 77 वर्ष वय आहे, पण तुम्ही कधीही कुठल्या म्हाताऱ्याबरोबर राहत नाही. मी स्वतःला म्हातारा म्हणायला तयार आधीही नाही आहे. तेव्हा तरुण आहात, तुमच्याबरोबर राहतोय, तुमची ऊर्जा मला मिळते. म्हणून मी आजही तुमच्यासारखा तरुण आहे. कुठल्याही प्रकारचा रोजगार शेवटी माझी जबरदस्त आहे. तेव्हा या सर्वांच्या लक्षात ठेवून तुम्ही कशात कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला कॉल करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. सचिनला फक्त कल्पना द्या, आम्ही तुमच्याबरोबर तुमचं कुठलंही कार्य करायला. तर थोडक्यात सांगायला मी तुम्हाला जर या गावामध्ये तुम्हाला जर वाचनालय करायचं असेल, तुमच्याकडे रूम वगैरे काही असेल तर ते आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला पुस्तक वगैरे जबाबदारी राहील. आणि आमचं एक लोकांचं क्षेत्र असं आम्हाला दिसतं की एक व्यायामशाळा काढावी. त्याचीसुद्धा आम्ही प्रस्ताव दाखल करतो. त्यावेळेस तुम्हाला व्यायाम करायचं तुम्ही जर आमच्याबरोबर राहायला आलात, सगळे मिळून जर आपण करू शकलो तर राजकीय क्षेत्र आपण वापरून तुम्हाला पण आहे. तर या गोष्टी आपण सरकारकडून मिळवू शकतो. फक्त मागणारे पाहिजे. मागणारे कोणी नाही, चोरणारे खूप आहे. तर आपण मागायला जातो आणि त्यासाठी आपला प्रयत्न करता येईल. सगळे मिळून जर बरोबर राहिलं तर आपण या गोष्टी करू शकतो. तेव्हा आपण जोडलं जातोय हे खूप महत्त्वाचे. उद्योगची मुलं इथून जोडलं जाणं हा योगायोग नक्कीच लक्षात ठेवा. याच्यातून काहीतरी ईश्वराला साधायचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला इतक्या लांब आणून त्यांनी जुळवलेलं नाही. या संधीचा फायदा घेऊन आपण इतक्या हात धरून पुढे जाऊया. एवढीच आपण सुरुवात प्रार्थना करूया. तुम्ही आम्हाला इथे तुमची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी आमच्या संघटनेतर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो.